चला परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जी सिरीज सुरू केली त्याच्यामध्ये आणखीन एक भाग यातला क्वेश्चनचा बघायचा आहे. आता जे आपल्या एक्झाम आहे त्यात सुरू झालेले आहेत, तलाठीची एक्झाम सुरू झाली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा असेच प्रश्न येत आहेत. जसं G20 वरती प्रश्न आलेला आहे किंवा अन्य काही पुस्तक लेखक त्यांचे कोण आहेत त्यावरचा प्रश्न असेल, किंवा काही विविध ठिकाण चर्चेत आले त्यांच्यावर असलेला भाग असेल किंवा स्पोर्ट्स चॅनल्स. तसेच आपण ही क्वेश्चन सुद्धा त्याच धर्तीवरती घेत आहोत आणि ज्याच्या माध्यमातून आपल्याला तयारी ही काय होणार आहे तर चांगली होणार आहे आपली. ओके, चला तर आता पहिला क्वेश्चन आहे या ठिकाणी बघा की जो एक्झामला विचारला गेला होता, ऍक्च्युअली तो तुम्हाला दाखवण्यासाठी इथं आपण घेतलेला आहे. तो प्रश्न असा आहे बघा की 30 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरात मधील कोणत्या नदी जो काय त्या नदीवरती असणारा पादचारी झुलता पूल आहे तो कोसळला आणि ती दुर्घटना घडली. याच्यावरती TCS न प्रश्न विचारलेला आहे आणि ही न्यूज आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. आपण काय केलं होतं की आपलं जे 6 माहीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही न्यूज कव्हर केली होती. गेल्या वेळेचं जे इयरबुक आहे ते असेल किंवा आत्ताच्या 6 माहीमध्ये आपण संक्षिप्त करून दिलेलं आहे. तर याचं उत्तर काय होतं? मच्छू नदी. गुजरात मधील मच्छू नदी जी मोरबी जिल्ह्यामध्ये आहे. कुठल्या जिल्ह्यामध्ये? ते मोरबी जिल्हा. आता त्या जिल्ह्यात ही जी नदी वाहते मच्छू नदी, तर त्या नदीवरती एक झुलता पूल आहे जो ब्रिटिश कालीन आहे. ब्रिटिश कालीन 1888च्या दरम्यान हा पूल काय केला होता? रिचर्ड टेम्पलच्या काळात बांधला गेला होता आणि तो झुलता पूल होता. बरीच वर्ष झाली त्याचं डागडुजीचं काम म्हणा किंवा आपण ज्याला रिन्युएशन म्हणतो ते रिन्युएशन केलं गेलं होतं. आणि 30 आणि 31 ऑक्टोबर या दरम्यान सलग सुट्ट्या होत्या आणि त्या सुट्ट्यांच्या दरम्यान बरेच पर्यटक त्या पुलावरती काय करण्यात आले, भेट देण्यासाठी आले होते. आणि त्या पुलाची काही ठराविक क्षमता होती की किती लोकांचं वजन ते पूल झुलता पूल होता आणि तो पेलू शकणार असं काय तरी लिमिटेशन होतं. पण सुट्टीचा दिवस आणि त्यात जे काय तिथले व्यवस्थापक होते त्यांनी लक्ष न दिल्यामुळं प्रमाणापेक्षा जास्त लोक त्या पुलावरती काय झालेत गेले होते आणि काय झाला, तो पूल कोसळला आणि काल त्या नदीमध्ये लोक काय झालीत पडलीत आणि त्याच्यामध्ये जवळपास 130+ लोकांचा काय झाला, मृत्यू झाला आणि ही दुर्दैवी घटना होती. तर त्याच्यावरती TCS प्रश्न, ती नदी कोणती की ज्याच्यावरती हा पूल होता, तर ती मच्छू नदी होती. किंवा ती तारीख कोणती आहे तर 30 ऑक्टोबर 2022 रोजी ही दुर्घटना झालेली आहे गुजरात मधील मच्छू नदीवरती. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. तो आहे बघा, यंत्राद्वारे स्वच्छता परिसंस्था राष्ट्रीय कृती ज्याला नमस्ते योजना म्हणतो, तर ही केंद्रीय योजना कोणत्या मंत्रालयानं सुरू केलेली आहे? बघा आपल्याकडं जी काय मॅनहोल्स ज्याला आपण म्हणतो किंवा जी अंडरग्राऊंड गटारे आहेत किंवा ज्याला सांडपाण्याची व्यवस्था असणारी शहरांमधील जी गटार असतात ना की ज्याच्यामध्ये लोक उतरतात आणि त्याच्यामधला गाळ कचरा जे काय साचला असेल ते काढतात बघा. आणि ती जी स्वच्छता आहे त्या स्वच्छतेसाठी केंद्र सरकारने एक योजना आणलेली आहे, ज्याद्वारे काय होणार की रोबोटिक्सचा वापर करून म्हणजे रोबोचा वगैरे वापर करून त्या मॅनहोल्स मधून किंवा त्या ड्रेनेज लाईन मधून जो काय गाळ कचरा साचलाय तो काढला जाणार आहे. जसं केरळनं केलंय बघा, बंदीकूट नावाचा रोबो वापरलाय जो काय मानवी मैला किंवा कचरा उचलण्यासाठी. कारण का आतापर्यंत आपल्याकडे असं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरायला सुरुवात झालेली नव्हती, पण ते आता होत आहे. याच्या मागचं कारण काय की ही जी शहरी भागात ड्रेनेज व्यवस्था आहे ना त्याची बिकट अवस्था आहे आणि त्यामध्ये जे काम करणारी लोक आहेत ना उतरून त्याच्यामध्ये स्वच्छता करण्याचं काम, तर ते त्या लोकांचा हेल्थ इश्यू असतो किंवा त्याच्यामध्ये त्यांचा बऱ्याच वेळा मृत्यू होतो. कारण का ते त्या ठिकाणी काम करणे हे सोपं काम नसतं आणि मग ती व्यसनी असतात किंवा त्यांना जे साहित्य द्यायला पाहिजे ते साहित्य पुरवलं जात नाही. मग ते महानगरपालिका असू दे किंवा शासन असू दे आणि मग त्याच्यामध्ये त्या लोकांचा मृत्यू होतो ज्यांना आपण स्वच्छता कर्मचारी म्हणतो. ड्रेनेज लाईन किंवा त्या व्यवस्थेचा भाग असलेली जी लोक आहेत तर त्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढत चाललंय. याच्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने काय केलंय की स्वच्छता जे ते यंत्राद्वारे करण्यासाठी नमस्ते योजना आणली. तर ही कोणत्या मंत्रालयाची योजना आहे तर सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय यांनी ही योजना आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये गृहनिर्माण व शहरी मंत्रालय जे आहे ते त्याच्याशी संलग्नित असलेलं आपल्याला दिसतं. पण मुख्य मंत्रालय कोणतं आहे तर ते सामाजिक न्याय व सक्षमीकरण. म्हणजे नमस्ते योजना कुणासाठी तर ते शहरी भागात जे स्वच्छता करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी ती योजना आणलेली आहे. रोबोटिक्सचा वापर करायचा आहे स्वच्छतेच्या कामामध्ये. चला पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठी प्रकाशकीय दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न आपल्याला विचारला दिसतो. तर याचं उत्तर आहे देवस्थळ. देवस्थळ कुठे आहे? उत्तराखंड मध्ये आहे. आता इथं UK लिहितो, ऍक्च्युली उत्तराखंडच लिहू आपण. उत्तराखंड मध्ये ही जी मोठी जी दुर्बीण आहे प्रकाशिक दुर्बीण ज्याच्या माध्यमातून अवकाशाचा अभ्यास हा केला जाणार आहे. तसं बाकीच्या ठिकाणी सुद्धा आहे आपल्याकडे. औंढा नागनाथला आपल्याकडे हिंगोलीमध्ये लायगो वेधशाळा आपण काय केली आहे स्थापन केलेली आहे. औंढा नागनाथला काय लायगो वेधशाळा स्थापन केलेली आहे जी जगातली 3री आणि भारतातली पहिली. जगातली किती ती
तिसरी लायगो वेधशाळा आहे, जी काय करणार गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करून जे काही माहिती आहे ती माहिती सगळी या ठिकाणी संग्रहित होणार. जगात अमेरिकेत 2 तशा वेधशाळा आहेत. त्याच्यानंतर ही गुरुत्वीय लहरींची वेधशाळा आपल्या महाराष्ट्रात झालेली आहे, हिंगोलीमध्ये. तसं डेहराडूनला पण आहे एक लिक्विड मिरर टेलिस्कोप, तो आहे. तो टेलिस्कोप आकाशगंगेचा फोटो वगैरे घेतो. अशा पद्धतीची काही ठिकाणं आपल्याकडे काय आहेत, ज्या ठिकाणी हे टेक्नॉलॉजी बसवण्यात आलेली आहे आणि त्याचा उपयोग हा होत आहे. शास्त्रज्ञ नवीन नवीन शोध हे लावत असलेले आपल्याला दिसतात. तर कुठेही प्रकाशकीय दुर्बीण जे आशियातील सगळ्यात मोठे देवस्थळ या ठिकाणी असलेली आपल्याला दिसते. चला पुढचा प्रश्न. केंद्रीय अर्थसंकल्प जो आहे आता नव्यानं आपला 23-24 जो मांडला आहे, त्याच्यानुसार 2014 पासून स्थापित 157 वैद्यकीय महाविद्यालय जे आहेत, म्हणजे जे मेडिकल कॉलेजेस आहेत, तर त्यांच्याशी संलग्न अशी नवीन परिचारिका महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत. तर ते किती आहेत? तर त्याचंही उत्तर आहे बघा, तेवढीच आकडा आहे तो, म्हणजे 157. किती? 157च काय केलं जाणार, तर तशी परिचारिका म्हणजे ज्याला आपण ब्रदर सिस्टरची जी महाविद्यालय म्हणतो, तर ती स्थापन केली जाणार आहेत. असा प्रश्न हा TCS ने विचारला होता. अर्थसंकल्पातला हा भाग होता, त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. ओके, चला आता पुढचा प्रश्न आहे बघा, बजेटवरतीच आहे. प्रश्न दिसतात बजेटवरचे जास्त. या ठिकाणी प्रश्न असा विचारलाय की 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये कृषी कर्जाचं जे वाढवलेलं लक्ष आहे तर ते किती केलेलं आहे? कारण कृषी कर्जाला जे काय कृषी क्षेत्राला जे कर्ज लागतं त्याची मागणी वाढत आहे अजून, आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणावर बँका किंवा अन्य ज्या संस्था आहेत त्या द्यायला तयार होत नाहीत. पण सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला आणि सरकारनं सध्या 20 लाख कोटी रुपये, किती? 20 लाख कोटी रुपये कर्ज हे लक्ष ठेवलेलं आहे कृषी क्षेत्राला द्यायचं. कारण मुख्य क्षेत्र कोणतं असेल, जे उद्योग क्षेत्र ज्याच्यावर अवलंबून आहे किंवा सेवा क्षेत्र जे त्याच्याशी संलग्न आहे ते क्षेत्र म्हणजे प्राथमिक क्षेत्र किंवा ज्याला आपण कृषी क्षेत्र म्हणतो. तर त्यासाठी कृषी कर्जाचं जे लक्ष आहे तर ते लक्ष किती टक्के ठेवलेलं आहे, तर 20 लाख कोटी रुपये एवढं लक्ष त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. चला पुढचा प्रश्न आहे बघा, की पुढीलपैकी कोणत्या शहरात ऍपलने आपलं अधिकृत स्टोअर काय केलेलं आहे, ओपन केलेलं आपल्याला दिसतं? तर ते मुंबईमध्ये ऍपलने आपलं अधिकृत जे काय सेंटर आहे तर ते काय केलंय, ओपन केलंय. असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो किंवा मे बी विचारला गेलेला आहे हा प्रश्न. ऍपल आपल्या त्यांचं जे स्टोअर आहे तर ते मुंबईत सुरू करणार. ओके, आता महत्वाची कंपनी आहे जागतिक स्तरावरची मोबाईल निर्मिती मधलं एक असा ब्रँड की जो जागतिक स्तरावर खूप मान मिळवलेला आहे, आणि सिक्युरिटी असेल त्याची किंवा त्याची जी काय फीचर्स असतील याच्याबाबत ऍपल हा ब्रँड म्हणून ओळखला जातो. तर त्याचं जे स्टोअर आहे तर ते पहिलं स्टोअर भारतात अधिकृत स्टोअर कुठल्या शहरामध्ये सुरू झालेलं आहे, तर ते सुरू झालेलं आहे आपल्या मुंबईमध्ये. ओके, चला नेक्स्ट आहे बघा आपला समृद्धी महामार्ग. त्याच्या संदर्भातला प्रश्न की समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं जे उद्घाटन आहे, जो नागपूर ते शिर्डी आहे, याचं उद्घाटन कोणत्या दिवशी झालं असा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर याचं उत्तर आहे 3 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि हा जो पहिला टप्पा आहे 520 किलोमीटर लांबीचा हा टप्पा असलेला दिसतो, नागपूर ते शिर्डी. आता मुळात समृद्धी महामार्गावर आपण या अगोदरच्या सिरीज मध्ये चर्चा केली आहे. नागपूर ते मुंबई असा हा समृद्धी महामार्ग आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव त्या महामार्गाला देण्यात आलेलं आहे. 10 जिल्ह्यातून जातो महाराष्ट्रातल्या प्रमुख, आणि 26 तालुके आहेत, त्या 26 तालुक्यांमधून जातो. 292 गावे आहेत, आणि हा एक महत्वाचा प्रोजेक्ट होता, जे आपली राजधानी महाराष्ट्राची आणि उपराजधानी यांना जोडणारा हा एक महत्वाचा प्रकल्प आहे. मुंबई नागपूर अंतर हे जे आहे तर त्या कमी वेळात आलं. 50% वेळ जो अगोदर लागत होता त्याच्यापेक्षा आता 50% वेळ कमी लागणार आहे या समृद्धी महामार्गामुळे. त्याचा जो पहिला टप्पा होता त्याचं उद्घाटन 3 डिसेंबरला झालं. नागपूर ते शिर्डी दरम्यान 520 किलोमीटर लांबीचा दुसऱ्या टप्प्यात सुद्धा उद्घाटन झालं. त्याच्यावर सुद्धा TCS ने प्रश्न विचारला होता. तो 80 किलोमीटर लांबीचा होता, आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे यांनी दोघांनी म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. इगतपुरी ते भरवीर या दरम्यानचा तो दुसरा टप्पा होता. ओके, पहिला टप्पा सुद्धा विचारला जाऊ शकतो. कुठून कुठे होता, तर तो नागपूर ते शिर्डी, आणि एकूण मार्ग मुंबई ते नागपूर आहे. तसा शक्तीपीठावरती जो प्रश्न आहे तोही आपण घेतलेला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न. मे 2023 मध्ये पार पडलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत?
कारण का तिथं भारतीय जनता पार्टी सत्ता होती, आता तिथं पुन्हा काँग्रेसची सत्ता आलेली आहे. तर काँग्रेस पक्षाने किती जागा जिंकल्यात? 135 जागा जिंकत तिथं सत्ता मिळवलेली आहे. आणि ही जी कर्नाटकची विधानसभेची निवडणूक झाली, या निवडणुकीनंतर काँग्रेसचे मत तिथले सिद्धरमैया हे दुसऱ्यांदा काय झाले आहेत? मुख्यमंत्री झालेत. आणि DK शिवकुमार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. ओके, आपल्या शेजारचंच राज्य महत्वाचं आहे, त्या ठिकाणी ही निवडणूक पार पडलेली आहे. चला पुढचा प्रश्न आहे, एप्रिल 2023 मध्ये गृहमंत्री आपले अमित शहाजी यांनी व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम कोणत्या राज्यातून हा प्रोग्राम सुरू केलेला आहे? याचा हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे बघा, अरुणाचल प्रदेश या राज्यातून काय केलंय तर हा प्रोग्राम सुरू झालाय. कोणता? व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम. म्हणजे उत्तरेकडली जी काय उत्तर सीमेकडली राज्य आणि ईशान्येकडली राज्य जे आहेत त्या राज्यांची जी काय विकासातली जी काय अंतर आहे, तफावत आहे, ते दूर करायचं एकतर. आणि त्यासाठी तिथल्या पायाभूत सुविधा किंवा अन्य मार्गानं तिथली जी गावं आहेत त्यांची डेव्हलपमेंट करायची, म्हणून हा व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम हा सुरू केला. आणि त्याचं उद्घाटन अरुणाचल प्रदेश राज्यातून झालेलं आहे. कुणी केलेलं आहे? ते आपले गृहमंत्री अमित शहाजी यांच्या हस्ते झालेलं आहे. ईशान्य भारत तिथं जी काय परिस्थिती आहे विकासातली तर ती थोडी मागासलेली आहे, तर अशा वेळी त्या ठिकाणी या बाबींचा वापर करून काय केलं जाईल? विकास करण्यात येईल. ओके, चला नेक्स्ट, लावा नृत्य हे भारतातील कोणत्या राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? आता आपण नृत्य प्रकारावरती सुद्धा घेतलेल्या माहिती जीएस मध्ये क्वेश्चन सिरीज झाले की लगेच आपण जे जीएस चा कंटेंट होता त्याच्यामध्ये तोही भाग घेतलेला आहे. आता बघा, लावा नृत्य हे कोणतं आहे? बघा, तर लावा नृत्य हे लक्षद्वीप मध्ये काय केलं जातं? तर त्या ठिकाणी त्याचा जो ट्रेंड आहे किंवा ज्याला आपण परंपरा आहे, त्या परंपरेतला हा भाग आहे लावा नृत्याचा. आता आंध्र प्रदेशमध्ये, केरळमध्ये, गोव्यामध्ये त्या राज्यांमधली काही जी काही ठराविक नृत्य प्रकार आहेत, जसं मोहिनीअट्टम, कथकली, कथक असेल किंवा बाकीचे जसं आपल्या महाराष्ट्रात लावणी आहे, असे त्या राज्यातले जे आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. तर लावा नृत्य कुठे? लक्षद्वीप मध्ये. ओके, चला नेक्स्ट, मे 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीने ग्रामीण भारतासाठी जुगलबंदी हे AI चॅटबॅट सुरू केलेलं आहे? म्हणजे आर्टिफिशियली इंटेलिजन्स ज्याला म्हटलं जातं, जसं आपल्या चॅटबॅट सुरू झालेलं आहे अलीकडे, बरेच काय काय त्या संदर्भातले प्रोग्राम रन झालेले आहेत. आता चॅटबॅट प्रकार काय असतो? तर तुम्हाला जो प्रश्न पडतो तो तुम्ही त्याला विचारला की त्याचा आन्सर तुम्हाला त्यातून मिळतं, त्यातली जी माहिती आहे ती ते आपल्याला देतं. तर आपल्या भारतातल्या ग्रामीण गावांतल्या लोकांसाठी त्यांच्या स्थानिक भाषेत किंवा त्यांच्या लोकल लँग्वेज मध्ये जी माहिती पाहिजे त्यांना, ती माहिती ते काय करणार? ते दिलं जाणार आहे. तसंच चॅटबॅट ज्याला काय म्हटलंय? जुगलबंदी. तर हे कुणी आणलेलं आहे भारतातल्या या ग्रामीण भागासाठी? तर ते मायक्रोसॉफ्टने आणलेलं आहे. कुणी आणलेलं आहे? मायक्रोसॉफ्टने हे चॅटबॅट आणलेलं आहे. त्याच्या माध्यमातून लोक जे काही प्रश्न पडतील ते त्याला विचारतील आणि ते चॅटबॅट काय, जसं अलेक्सा असतं बघा, त्या अलेक्साला तुम्ही कमांड देता किंवा मग ते अलेक्सा तुम्हाला माहिती पुरवतं. सेम तशा पद्धतीची ही चॅटबॅट ही संकल्पना आहे, आधुनिक संकल्पना आहे. त्याचा वापर एक्झाम मध्ये किंवा याच्यामध्ये करावा किंवा बऱ्याच वेळा शाळांनी किंवा महाविद्यालयांनी याच्यावरती काय सांगितलेलं बंदी घाला, कारण काय हे विद्यार्थ्यांच्या बाबत थोडस क्रिटिकल ठरतं. आता बघा, हे आहे आपलं पुस्तक ज्या लास्ट आवर रिव्हिजन आपण म्हणतो, आणि खूप मोठ्या प्रमाणावर सरळ सेवेची एक्झाम असेल, TCS IBPS ज्या कंडक्ट करते त्या एक्झामला हे अत्यंत उपयुक्त आहे. आपलं मुख्य परीक्षा ज्या गट ब गट कच्या आहेत त्याच्याही साठी हे मेन आहे, पण सरळ सेवेसाठी यामध्ये आपण स्पेशल असा सेशन दिलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती याला मागणी वाढत आहे विद्यार्थ्यांची. तुमचे जवळचं जे बुक स्टॉल असेल त्या बुक स्टॉलला काय करा, तुम्ही मागणी करा त्याची. नाही मिळाल तर ऑनलाईन मागू शकता. आपल्या युट्यूबच्या या चॅनल व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची, त्याच्यावरती तुम्हाला त्या संदर्भातली माहिती मिळून जाईल. आणि हे पुस्तक खरंच तुम्हाला जी काही येऊ घातलेल्या सगळ्या एक्झाम आहेत त्याच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, त्यामुळे त्याची मागणी लवकरात लवकर तुम्ही करावी. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. आर्थिक सर्वेक्षण 2022-23 नुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक प्रजनन दर आहे? आर्थिक पाहणी अहवाल जो झालेला आहे त्याच्यानुसार सगळ्यात जास्त भारतात प्रजनन दर म्हणजे जे काय मुलं जन्माला येण्याचं प्रमाण, ज्याला आपण म्हणतो सरासरी मुलं जन्माला येण्याचं प्रमाण जे आहे, तर ते प्रजनन दर सगळ्यात जास्त कुठल्या राज्यामध्ये? बिहार. कुठल्या राज्यामध्ये दिसतो? बिहार राज्यामध्ये हे प्रमाण वाढलेलं आहे. आता बिहार सोबत बाकीची राज्य आहेत, सिक्कीम, मेघालय किंवा अंदमान निकोबार, आता ही जी राज्य आहेत तर या ठिकाणी काय दिसतो तर हा प्रजनन दर कमी आहे, पण बिहार आणि मेघालयमध्ये याचं प्रमाण हे जास्त आहे प्रजनन दराचं. ओके, चला नेक्स्ट. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी हवाई दलानं कोणतं ऑपरेशन राबवलेलं आहे?
युक्रेनमध्ये अडकलेली आपली भारतीय, कारण रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये जो वाद सुरू झाला, युद्ध सुरू झालं, त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरच आपण त्यांना परत घर वापसी किंवा भारतात आणण्यासाठी जे हवाई दल मिशन राबवलं तेव्हा काय नाव दिलेलं आहे, ऑपरेशन गंगा. काय नाव दिले, ऑपरेशन गंगा. ऑपरेशन देवी शक्ती हे आपण अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी काय केलं होतं, तर सुरू केलं होतं. ऑपरेशन दोस्त सुद्धा आपण याच वर्षी राबवलं बघा. तुर्की आणि सिरिया या देशांमध्ये जो भूकंप झाला, तर त्या भूकंपाच्या वेळी भारतीय दलांनी जी काही मदत पोहोचवलेली आहे, तर ती मदत पोहोचवलेली त्या ऑपरेशनला नाव काय दिले, ऑपरेशन दोस्त. आणि तसं ऑपरेशन कावेरी ते सुदानमधील जे काही लष्कर आणि तिथल्या निमलष्करामध्ये जो वाद सुरू झाला त्या ठिकाणी जे काही भारतीयांना जी काही व्यवस्था पोहोचवायची किंवा त्यांना परत आणण्याचं, त्यासाठी ऑपरेशन कावेरी हे देखील आपण राबवलं होतं. ओके, हे यातलं कोणतंही ऑपरेशन हे विचारलं जाण्याची शक्यता जास्त आहे, कारण का अलीकडल्या काळात वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये जे भारतीय लोक राहतात तर त्यांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवलेली दिसतात. ओके, नेक्स्ट आहे बघा, शिन्यू मैत्री हा जो युद्ध सराव आहे कोणत्या दोन देशांच्या दरम्यान झाला. आता भारत वेगवेगळ्या देशांसोबत लष्करी हवाई दलाच्या किंवा नौदलाच्या कवायती करत असतो किंवा सराव करत असतो, त्याच्यावरती प्रश्न हा विचारला जातो. आता या ठिकाणी जो विचारलाय तो शिन्यू मैत्री हा जो लष्करी सराव आहे, एक्सरसाइज आहे किंवा युद्ध अभ्यास असं ज्याला म्हटलं जातं, तर तो अभ्यास भारत आणि जपान या दोन देशांच्या दरम्यान झालेला आहे. कोणा दरम्यान, भारत आणि जपान. आता बाकीच्या देशांसोबत सुद्धा आपण करतो, श्रीलंकेबरोबर सिलनेक्स करतो, फ्रान्स बरोबर गरुड, वरुण, शक्ती वगैरे सैन्य अभ्यास करतो, जपान बरोबर जिमेक्स आहे, शिन्यू मैत्री हे सुद्धा करतो, किंवा ब्रिटन बरोबर सुद्धा कोकण सारखा आपण सैन्य अभ्यास करतो. म्हणजे वन लाइनरला ते पाठ करायचे, आपल्या पुस्तकात आपण ते दिलेले आहेत चांगल्या पद्धतीनं, तेवढे जरी केलेत तर सुद्धा तुम्हाला त्यातनं मार्क्स मिळून जातील. ओके, चला पुढचा प्रश्न शेवटचा आहे. 2023 मध्ये पद्म पुरस्कार एकूण किती व्यक्तींना बहाल करण्यात आले आहेत? पद्म पुरस्कार 2023 मध्ये 106 लोकांना बहाल करण्यात आले. त्यामध्ये बघा आपल्याला असं दिसतं 6 लोकांना पद्मविभूषण देण्यात आला. काय करण्यात आलं? 6 लोकांना पद्मविभूषण, 9 लोकांना पद्मभूषण देण्यात आलेला आहे आणि 91 लोकांना पद्मश्री हा आपला जो 4थ्या नंबरचा नागरी पुरस्कार आहे तर तो देण्यात आलेला आपल्याला दिसतो. असे टोटल 106 लोक आहेत की ज्यांना यावर्षी पद्म पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. मग ती महाराष्ट्रातले कोण कोण आहेत किंवा काय, तर ते बघा. पद्म पुरस्कारचा इतिहास जर बघितला तर 1954 पासून आपल्याकडे पद्म पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. मधल्या काही कालखंडामध्ये त्याच्यामध्ये खंड पडलेला आहे आणि यावर्षी जे दिलेत पद्म 6 पद्मविभूषण, 9 पद्मभूषण आणि 91 पद्मश्री हे पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 26 जानेवारीच्या आदल्या दिवशी 25 जानेवारीला आपल्याकडे काय होतात, घोषित होतात आणि त्याच्यानंतर मग राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचं वितरण होतं. आपल्याकडे जे नागरी सन्मान आहेत त्याच्यामध्ये 1 नंबरला येतो भारत रत्न आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचा आहे पद्मविभूषण, मग आहे पद्मभूषण आणि त्याच्यानंतर 4थ्या नंबरचा पद्मश्री. असे नागरी 4 सन्मान आपल्याकडे असलेले दिसतात. मानाचे आहेत, त्याच्यामध्ये काही रक्कम वगैरे आपल्याला दिली जात नाही. 54ला या सगळ्यांची सुरुवात झाली आणि खूप मान ज्या लोकांनी त्या त्या क्षेत्रामध्ये जे काही अपवादात्मक किंवा अतिउच्च सर्व्हिस दिलेल्या आहे, सेवेसाठी दिला जातो, उच्चतम सेवेसाठी दिला जातो, प्रतिष्ठित सेवेसाठी, असं त्याच्यासाठी वर्गवारी केलेली आहे. भारतरत्न काही यावर्षी दिलेला नाही. 2022 मध्ये पण भारतरत्न दिला नाही, 2021 मध्ये पण दिलेला नाही, 2020 मध्ये पण दिलेला नाही. लास्ट भारतरत्न होता तो 2019 ला दिला गेला होता, ज्यावेळी प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका या तिघांना 2019 ला दिला होता. त्याच्यानंतर कोणाला भारतरत्न दिलेला नाही. भारतरत्न हा मानाचा सन्मान आहे आपल्याकडे. 1954 ला पहिला मिळाला होता. CV रमन, सर्वपल्ली राधाकृष्ण असेल किंवा त्याच्यानंतर आपले जे राजेंद्र प्रसाद वगैरे अशा लोकांना पहिल्यांदा भारतरत्न देऊन सन्मानित केलं गेलं होतं. आता काय सध्या गौरवण्यात आले का, तर कोणालाही गौरवण्यात आलेलं नाही. पद्म पुरस्कार महत्वाचे ठरतात कारण त्याच्यावरती सातत्यानं हे आपल्याला काय दिसतात, प्रश्न हे आलेले असतात. त्यामुळे आपल्याला ते माहित असायला पाहिजेत की भारतरत्न कोण कोण विजेते आहेत आणि त्यांचं जे काही कारकीर्द आहे तर ते आपल्याला माहित असायला पाहिजे. ओके, चालेल. आता नेक्स्ट भाग आहे यातला, तो म्हणजे काही महत्वाचे जीएस चे मुद्दे की जे आपल्याला चर्चेला घ्यायचे. जसं आपण प्रत्येक क्वेश्चन सिरीजच्या मागे जीएस चे काही मुद्दे चर्चेला घेतो, तर त्यातला आज एक मुद्दा आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे आदिवासी जमाती महाराष्ट्रातल्या ज्या महत्वाच्या आहेत, कोणकोणत्या भागांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये कुठल्या आदिवासी जमाती आढळतात. जसं भिल्ल ही आदिवासी जमात प्रामुख्याने सातपुडा पर्वत, धुळे, नंदुरबार, जळगाव
म्हणजे आपल्या उत्तर महाराष्ट्र जो आहे त्या ठिकाणी ही भिल्ल जमात आढळते. कोरकू ही स्पेशली अमरावतीमध्ये आढळते. तर वारली ही ठाणेमध्ये आढळते. जसं आपल्याकडे ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी ही म्हणजे आपण पश्चिम घाटामध्ये म्हणतो, जसं पुणे, ठाणे, नाशिक इथं आढळते. किंवा आपल्याकडे कोलाम जी अति मागास आहे ती सातपुडा पर्वतामध्ये आढळते. गोंड, गोंड राजा जो होता तो विदर्भामध्ये होता. तर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या ठिकाणी गोंड आदिवासी जमात आढळते. तर ठाकर, तर ही बघा पुणे, ठाणे, रायगड, अहमदनगर, नाशिक जो प्रामुख्याने खानदेशचा थोडासा भाग आणि जो उत्तर पश्चिम महाराष्ट्र ज्याला आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी ठाकर आढळते. तर कातकरी ही सुद्धा त्याच जवळपास प्रदेशात आढळते. नाशिक, ठाणे, रायगड आणि महादेव कोरी, ढोर कोरी, मल्हार कोरी तर हे पुणे, नाशिक, ठाणे या भागामध्ये आढळतात. अशा या आदिवासी जमाती आहेत की ज्या लोकेशन आपल्याला विचारलं होतं की ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न असतो. असं आपण प्रत्येक क्वेश्चन सिरीजच्या मागे जे काही महत्वाचे जीएसचे मुद्दे ते कव्हर करत आहोत. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. अजूनही आपण असंच कंटिन्यू ही सिरीज पुढे चालू ठेवणार आहे. लवकरच आपण मॅरेथॉन सिरीज सुद्धा एक मेगा मॅरेथॉन सिरीज घेतोय, ज्याच्यामध्ये बरेच मुद्दे करंटचे जे आहेत ते आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत, अति संभाव्य मुद्दे. तर आपले जे मित्रमंडळ असतील त्यांना व्हिडिओ शेअर करा, त्याची लिंक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही सगळ्यांनी जॉईन व्हा. ओके. आणि जसं अपडेट मिळतील आपल्याला तसं आपण आपल्या ग्रुपवरती आणखीन जो माहितीचा जो संग्रह असेल तो सगळा त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत. ओके, चालेल. तर लवकरच भेटू पुढच्या भागमध्ये. तोपर्यंत अभ्यास चालू राहू दे. जेवढे काही आम्हाला अपडेट्स मिळतील किंवा जे काही चेंजेस आयोगाचे टीसीएसचे कंपनीकडून परीक्षा घेताना जे चेंजेस दिसतात त्यानुसार आपण आपल्या सिरीज मध्ये सुद्धा ती व्हॅल्यू ऍडिशन करत जाणार आहोत. ओके, चालेल. ऑल द बेस्ट. थँक्यू.